तुम्ही संपर्क साधू शकता। रोख रुपये 20,000 रुपयाची ही स्पर्धा असेल। तृतीय पारितोषिक 15,000। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल, याची देखील दखल घ्या। ही स्पर्धा जशी होईल तशी खंडाळ्यामध्ये देखील सरकार प्रीमियर लीग चालू होईल। ती स्पर्धा जशी संपेल तशी तदनंतर भांडरफळे गावामध्ये देखील एक स्पर्धा आयोजित केली गेली, भांडरफळे प्रीमियर लीग, ती देखील आपल्या भेटीला येते। क्रिकेटचा मेळा देखील रंगलाय संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। रत्नागिरी जिल्हा देखील आता मात्र मागे राहिलेला नाहीये, कारण वारंवार आपण ज्यावेळेस असा उल्लेख करत होतो गेल्या काही काळापासून रायगड जिल्ह्यात जसे स्पर्धा होतात तसे आमच्या रत्नागिरीमध्ये देखील होणं गरजेचं आहे, आणि तसेच सध्याच्या घडीला व्हायला देखील लागलेत। आणि आगामी काळात येणाऱ्या कालावधीमध्ये ISPL सारखी मोठी स्पर्धा आमच्या रत्नागिरीतले तारे सितारे देखील गाजवल्याशिवाय राहणार नाहीत। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सेकंड लास्ट सामना आजच्या दिवसातील श्री साई स्पोर्ट रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला काळभैरव साक्री आगर सामन्याला होईल सुरुवात। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक फलंदाजी करताना दिसतोय काळभैरव साक्री आगर संघ। मात्र दुसऱ्या बाजूला श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघ आजच्या दिवसात वैयक्तिक सामने खेळत असताना 2 सामने जिंकून आलाय। स्मित चिवलकर गोलंदाजी करताना दिसतील। श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये वावरतो। एक सामनावीराचा पुरस्कार त्याच्या नावावर देखील राहिलाय। तर शुभम मोरे स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल। शून्याचा भोपळा अजून देखील फोडता आलेला नाहीये काळभैरव साक्री आगर संघाला। आता संधी आहे, त्या संधीचा सोनं देखील करावं लागेल। पहिलाच बॉल या सामन्यातील उडवलाय कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, 30 सर्कलच्या बाहेर हा चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार। 4 धावांसाठी चौकार येतोय। ची हमी देखील दिली, मैदानाच्या आतमध्ये 4 आलेत। अशीच मोठी फलंदाजी करावी लागेल। या स्पर्धेतील उच्चांक स्कोर कालच्या दिवसामध्ये 108 धावांचा आहे, तो नोंदवलाय ओमकार नांदेश्वर भांडरफळे संघाने। आता त्याला भेदलं जाईल का काळभैरव साक्री आगर संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे। स्मित शिवलकर याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा उडवले ऑन साईडला। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जसा आत आणला होता तसाच पुन्हा एकदा चेंडू मागे धावतोय, बघता बघता हा देखील चेंडू होईल फरार। 4 धावांसाठी लगातारचा दुसरा चौकार। थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला। स्मिथ गोलंदाजी करत असताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हरला दूरवर नेला होता, आणि तदनंतर गोलंदाजी देखील तशीच होणं गरजेची होती। टप्पा चुकला आणि टप्प्यात कार्यक्रम केलाय शुभम याने। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू पाठवलाय सीमारेषा पार। 6 धावांसाठी स्मिथ याच्या विरोधात आक्रमण केलंय सध्याच्या घडीला शुभम याने। लगातारचे 2 चौकार मारले होते, तदनंतरचा षटकार आलाय। आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये मैदानाच्या आतमध्ये शुभम मोरे। आतापर्यंत 14 आले तर 3 चेंडूवरच उर्वरित अजून देखील मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। या 3 मध्ये किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। 30 सर्कलच्या बाहेरून 2 खेळाडू एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग ऑन कार्यताना दिसतील। स्मिथ शिवलकर ओव्हर द विकेट मारा करेल। पुढचा बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाहीये। चेंडू चाललाय लॉंग टॉपला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, कोणतीही धाव नसेल या चेंडूवर। सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि तदनंतर उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, वेगळा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर तो अंगलट आला। हा निर्धाव बॉल येतोय, पुन्हा एकदा उडवलंय, हा देखील चेंडू कव्हर बाउंड्रीच्या दिशेने सफर करतोय। क्षेत्ररक्षक स्वानंद शिवलकर चेंडूपर्यंत पोहोचताय। 2 धावा यावेळी रोखू शकत नाहीयेत। 2 धावा या चेंडूवर येतील, धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल। आतापर्यंत धावा झाल्या 16 धावा झालेत या सामन्यातील पहिले षटक पहिल्या इनिंग मधील स्मिथ शिवलकर थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसेल या पहिल्या षटकात। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल, हलक्या हाताने टाकलेला चेंडू यावेळेस फटका फसलाय। शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, तदरम्यान 1 धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल। या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील षटक संपले पहिलं। धावा झाल्यात आतापर्यंत बिनबाद 17 धावा।
साठी हे अनुभव फार महत्वाचे असतात. यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातो. दुसऱ्या षटकासाठीच अभि शिवलकर आलेत. सामनावीराचा पुरस्कार देखील यांना दिला गेलाय. पहिला सामना खेळत असताना पंजा खोललाय त्यांनी गोलंदाजी करत असताना फायपर. तेच अभि शिवलकर लेदर बॉल क्रिकेटचा एक वेगळा अनुभव. मॅन फ्रॉम शिरगाव गावासाठी खेळताना दिसलेत. अनेक वर्ष आता मात्र श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघासाठी खेळताना दिसत आहेत. अभिषेक शिवलकर गोलंदाजी करताना दिसतील. बॅटिंग पॉवर प्लेचं दुसरं षटक पहिल्याच इनिंग मधील प्रथम ओव्हर द विकेटने मारा करतील. स्ट्रायकेडला शुभम खेळताना दिसेल. गतीमध्ये वेग होता आणि वेगावर नियंत्रण देखील होतं. हा चेंडू चाललाय निर्धाव. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम फार महत्वाचा असतो. आता जिद्द असाल, जिद्दीवर उतरायचं असेल तर तुम्हाला इथे शांत आणि संयमी खेळ देखील करावी लागेल. धावसंख्या आतापर्यंत झाले 17. एकही फलंदाज अजून देखील माघारी परतलेला नाहीये काळभैरव साक्री अगर संघाचा. तर दुसऱ्या बाजूला अभि शिवलकर ओव्हर द विकेट. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी शुभम मोरे याच्या बॅटमधून चौकार येतोय. घड्याळ दिलं जाईल श्री साई स्पोर्ट्स संघाचे मालक गिरीजी कोसरेकर यांना. या स्पर्धेची शोभा वाढवला तर तुमचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं. संपूर्ण दरम्यान तुमचे देखील सतशः आभार विनिमय केले जात आहेत. यावेळी मेन मंचावर गिरीजे कोसरेकर यांचं हा चेहरा लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं रत्नागिरीचं टेनिस क्रिकेट विश्व पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल गिरीजे कोसरेकर यांनी केलंय. दुसऱ्या बाजूला दिबासर मयेकर यांचं देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन उदयशेठ पाटील यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व 3 यामध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. बॅकफूट पंच केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव असेल. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. कारण गेल्या काही 2 दिवसात विचार करायला गेले तर प्रथम दिवसामध्ये चंद्रभागा फायटर्स 3 सामने विजयी झालेत. कालच्या दिवसात ओमकार नांदेश्वर भंडारपोळे संघ 3 सामने विजयी झाले. तिथून पुढे येणारा श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघ या सामन्यामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक धाव आली मागच्या चेंडूवर. कोणतीही विकेट अजून देखील गेलेली नाहीये. हर्ष स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. हर्ष यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला अभि यांच्या विरोधात. वन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक स्मिथ चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी चुकी झाली आणि तदनंतर 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केले जात आहेत. षटक यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेचं संपेल. दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ रंगलाय. एका बाजूला श्री साई स्पोर्ट रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला काळभैरव साक्री आगर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. धावा झाल्या 2 षटका अखेरीस आतापर्यंत. 26 धावा. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. 13च्या सरासरीने हा सामना पुढे चाललाय. या पुढे होणारा सामना असेल श्री 24 समर्थ खंडाळा विरुद्ध क्रांती 11 वरवडे. दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर एक सामना जिंकलेत, एक सामना पराभूत झालेत. म्हणजे येणारा सामना हा फार मोठा सामना आजच्या दिवसातील. तो बघण्यासाठी इथेच थांबा आणि जे लाईव्ह प्रेक्षक बघतायत त्यांनी देखील त्या सामन्यावर नजर ठेवा. सद्यस्थितीला अवधूत तांडेल गोलंदाजी एंडकडून दाखल झाले. तिसऱ्या षटकासाठी ओव्हर द विकेट मारा करतील. स्विचचा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाही. फुलर लाईनचा बॉल पिचिंग ऑफ साठी ऑफ टर्म. यावेळी चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळी मैदानाच्या आतमध्ये अवधूत तांडेल गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने
ग्राउंड सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस सूरज चेंडूपर्यंत पोहोचलेत, पकडलाय झेल, धक्का क्रमांक यावेळेस श्री काळभैरव साक्री अगर संघाला बसेल. शुभमच्या रूपामध्ये त्यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती. 12 चेंडू 24 धावांचं योगदान दिलं. 200च्या सरासरीने त्यांनी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आणि तदनंतर बॅक टू द पवेलियन होईल. धावा आतापर्यंत झाल्यात काळभैरव साक्री अगर संघाच्या 26. प्रमोद महाजन क्रीडा संकुलवर झालेली स्पर्धा समर्थ चषक 2024 मध्ये 27 चेंडू आणि 87 धावांची खेळी केलेला खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वप्नील मोरे, मॅन फ्रॉम नेवरे. तुम्ही ती टुर्नामेंट जर पाहिली असाल समर्थ चषक 2024, त्यामध्ये एकच नाव संपूर्ण वर्षभरात चर्चेचं कारण बनलं होतं. तोच खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काळभैरव साक्री अगर संघाकडून आयकॉन म्हणून दखल देखील घेतली गेली या खेळाडूची. तोच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर 2 डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. हॅट्रिक चेंडू अवधूत तांडेल या स्पर्धेतील पहिली येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अजून देखील विकेट हॅट्रिक आलेली नाहीये. अवधूत तांडेल सज्ज होतील. ओव्हर द विकेट मारा. स्वप्नील यांच्यासाठी पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. ब्लॉक होल्डर टाकलेला चेंडू खोलून काढायचा होता. ऑन साईडला प्रहार झालाय. 30 सर्कलला बीट करून चेंडू चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त सध्याच्या घडीला काहीच नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 27ला 2.4 षटकं सध्याच्या घडीला समाप्तीस आलीत. 6 षटकांचा सामना आहे. अवधूत यांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर यावेळेस उचलून खेळायचा ऑन साईडला डीप मधून. स्मिथ शिवलकर चेंडूपर्यंत पोहोचले आहेत. यावेळेस या षटकात ओव्हर हॅट्रिक तर झाली अवधूत तांडेल यांच्या नावावर. धक्का बसतो यावेळेस तिसरा काळभैरव साक्री अगर संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कोण येतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तदनंतर अवधूत तांडेल. ओव्हर हॅट्रिक यावेळेस संपन्न केली आपल्या संघासाठी. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघ सद्य स्थितीला मजबूत दिसतो या सामन्यामध्ये. वैयक्तिक 2 सामने खेळत असताना दोन्ही सामने जिंकत आले, तर तिसऱ्या सामन्यामध्ये कॉन्फिडन्स देखील हाय लेवलला आहे. आता ती लेवल इथून पुढे बिघडवायची असेल तर एखाद्या फलंदाजाची बॅट बोलणं गरजेचं आहे. अवधूत त्यांचा पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, मात्र पंच आमच्या दिशेने वळलेत. हा येतो स्क्वेअर व्हाईट बॉल. अतिरिक्तचा चेंडू यावेळेस फेकून झाला अवधूत तांडेल यांच्या माध्यमातून. थोडी चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालवली होती आणि तदनंतरचा येणारा बिमर वाईट स्वरूपात. धावसंख्या आतापर्यंत 28ला 3. 2.5 षटक संपलेत. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर घेतली, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. षटक यावेळेस पहिल्या इनिंग मधील संपले. तिसरं धावा झाल्यात आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात काळभैरव साक्री अगर संघाच्या 28 धावा. 29 धावा.
या 20 तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज झालाय. झेल देखील स्वतःच्या गोलंदाजी एन मधून निसटलाय. संधी होती आणि त्या दरम्यान एक धाव देखील धावून कंप्लीट केली जाते. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं. संघर्ष करत असताना तुमची हार होते आणि त्या हार मधूनच शिकण्यासाठी बरंच काही असतं. स्वप्नील यांचा पुढचा स्वप्नील स्ट्राईक हँड खेळताना दिसतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडूला उडवले ऑन साईडला. लॉंग ऑन मधून सूरज शर्तीचे प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या हाताला चाटून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार घेतोय स्वप्नील. जसं तुम्ही उल्लेख केला 27 चेंडू 87 धावा. यावेळेस देखील झालाय प्रहार. 6 धावांसाठी षटकार आलाय. जरूर विचार करायला गेला तर स्वप्नील यांचे देखील बहुचर्चित खेळाडू आहे हा नेवरे गावाचा. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून आयुष मयेकर गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडूंमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. 6 षटकांचा सामना आहे. त्या 6 षटकांमध्ये किती धावा इथून पुढे उभारल्या जातील. मोठा फटका पुन्हा एकदा उडवायचा होता ऑन साईडला. सरळ सरळ बॅटने खेळून काढलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकारानंतर हा देखील येतोय चौकार. 4 आलेत मागच्या चेंडूवर. तर आयुषला थोडस अनसेट करायचा प्रयत्न केला जातोय स्वप्नील मोरे यांच्या माध्यमातून. जरूर विचार करायला गेले तर स्वप्नील सध्याच्या घडीला त्यांची बॅट देखील बोलायला लागली. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोधच लागत नाही. जीवनात स्वतःला न पडणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. आता वेळ तर आली आहे. त्या वेळेला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला स्वप्नील जसे स्ट्राईक एंडला आले तर 1 षटकार 1 चौकार तरी लगावला आदित्य याच्या विरोधात. एकीकडे अनुभव आहे तर एकीकडे युवा टॅलेंट. आयुष ओव्हर द विकेट. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. फसवा बॉल यावेळी टाकलाय. थोडासा निराश आहे. जसा फटका आला होता मोठा तदनंतर हे व्हेरिएशन येणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी असं वाटलं होतं की आता याची विकेट घेतो आणि विकेट न येता त्यावेळेस देखील चौकार आला होता. आता मात्र व्हेरिएशनवाले गोलंदाजी, जास्त व्हरायटीवालं दुकान आणि जास्त व्हेरिएशनवाला गोलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये फार काळ चालतो. आयुष्याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये मती. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळतील. हा येतो स्क्वेअर वाईड बॉल. दोन्ही हात समांतर झालेत म्हणजे ही धाव अवांतर आली आहे. धावसंख्या आतापर्यंत 41 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे. त्यासाठी फलंदाज लागले 3. 2 फलंदाज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आपल्या संघासाठी. आयुष मयेकर याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय डीप मधून. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. सूरज याने बॅकअप दिला आणि त्यानंतर बघता बघता चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. तुम्ही आमच्याच समालोचन कक्षासमोर पाहताय गिरीजी कोचरेकर, दिबा मयेकर सरांना. रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्व असू दे, 7 समुद्र पार आणण्याचं काम ज्यांनी केलंय तेच 2 हस्ती या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेबंडरी प्रीमियर लीग 2026 मध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत. यावेळी पहिल्याच इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 4 षटकं संपलेत आतापर्यंत. धावा झाल्यात 45ला 3 म्हणजेच 10.20च्या सरासरीने हा सामना पुढे चाललाय. स्मिथ चिवलकर वैयक्तिक कोटीतील पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन पहिल्या चेंडूवर वेगळं काहीतरी करायचं होतं. हा चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. आमच्यापर्यंत निर्णय देखील पोहोचेल बाउंड्री पंचांचा आणि 2च धावा या चेंडूवर आलेत. स्ट्राईकला खेळताना दिसतोय फलंदाज यावेळी आदित्य. दुसऱ्या बाजूला स्वप्नील. तर गोलंदाजी एंड कडून स्मिथ चिवलकर. हा देखील सध्याच्या घडीला रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बहुचर्चित राहिलेला खेळाडू आहे. तो सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना दिसेल ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर यावेळी सोडवलं आणि लँड देखील केलंय. काव कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय आदित्यच्या बॅटमधून. हेलिकॉप्टर लँड केलंय सीमारेषा पार.
चिला नाहीये हे आता मात्र सांगतोय स्मिथ चिवलकर. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. फलंदाज आदित्य याचा बॅक टू द पवेलियन. चौथा धक्का बसेल काळभैरव साक्री आगर संघाला आदित्याच्या रूपामध्ये. आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस हा चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या इनिंग मधील षटक संपले यावेळेस 5वं आणि 10 आतापर्यंत झाले. तर 56ला 4 काळभैरव साक्री आगर संघ. पहिल्या डावातील अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभि शिवलकर गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून पहिल्या इनिंग मधील अंतिम आणि 6वं षटक घेऊन गोलंदाजी करताना दिसतील. दुसऱ्या बाजूला स्वप्नील स्ट्राईक एंडला. स्वप्नील यांचा विचार करायला लागेल. जर 6 चेंडू फेस केले 15 धावा त्यामध्ये आलेत. 6 बॉल 15 वर खेळतात. आता मात्र अभि गोलंदाजी एंडकडून ओव्हर विकेटने मारा करतील. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेट बॉर्डरलाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी झालेली चूक. यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि दुसरी धाव घेत असताना यावेळी पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने जाईल. फलंदाज यावेळी बाद होतील स्वप्नील. एक धाव होती. डबलला कन्वर्ट करायचं होतं आणि ते करत असताना थोडीशी झालेली चूक. थोडीशी अंगलट आली. फलंदाज यावेळी बाद होईल. 5वा काळभैरव साक्री आगर संघाचा. फलंदाज माघारी परतलेत. निलेशजी सुर्वे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. पडवे पंचायत समितीचे सदस्य. गेल्या वर्षाच्या काळामध्ये कल्पवृक्ष हा संघ देखील त्यांचा खेळताना दिसला होता. ते सध्याच्या घडीला निलेशजी सुर्वे यांचं देखील स्वागत केलं जात आहे. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर टाळ्या वाजवून त्यांचे देखील स्वागत करायचंय. 2026 प्रीमियर लीग जय भंडारी चषक सीझन 3. निलेशजी सुर्वे तुमचं देखील स्वागत आहे. हे मोलाचे हात आहेत. लाख मोलाचे हात आहेत आणि जेव्हा हे हात एकवटतात तेव्हा इतिहास देखील बनवत असताना कोणतीही कस राहत नाही. अशी ही व्यक्ती महत्व आमच्यापर्यंत जोडलं गेलंय. त्यांचं देखील सरचे स्वागत. मोठा फटका खेळण्याचा इरादा. यावेळेस ऋतिक्षा बॅटमधून हा चेंडू चाललाय का? मात्र काऊ कॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पकडलाय झेल. आज विकेट घेण्यापासून अभि शिवलकर यांना कोणी वंचितच करू शकत नाहीये. आतापर्यंत विकेट घेण्याच्या कारकिर्दीमध्ये एका सामन्यामध्ये 5 विकेट 5 त्यांनी खोलला आहे. तेच अभि शिवलकर पुन्हा एकदा विकेट घेतात. आल्या पावली माघारी परतावा लागेल. यावेळेस ऋतिक यांना बॅक टू द पवेलियन.
झालाय केतन शेजानकर फलंदाजी करताना दिसेल अभि शिवलकर यांच्या विरोधात. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. इथून पुढे विचार कोण बदलेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या आतापर्यंत 60ला 6. पुढचा बॉल अभि यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थेट चेंडू जाऊन आदळतो शरीरावर. एक धाव घ्यायची होती, थोडंसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतंय. पडझड मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण दिवसात थोडीशी पाहायला मिळते. काळभैरव साक्री आगर संघाकडून कोणतीही धाव नसली या चेंडूवर. हा चेंडू येतोय निर्धाव. धावा आतापर्यंत झाले 60. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केली जातील. तिसरी धाव घेत असताना विकेट यावेळेस दिली जाईल. केतन यांच्या पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि तदनंतर धावा आतापर्यंत झालेत 7 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलंय श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाच्या विरोधात काळभैरव साक्री आगर संघाने. मेन मंचावर या ठिकाणी सत्कार केला जाईल. निलेशजी सुर्वे, पडवे पंचायत समिती, विवेक शेठ सुर्वे आपणास विनंती करतोय निलेशजी सुर्वे यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. चिन्ह देऊन मुलाचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला लाभलंय. तुमचे देखील सतशः आभार. आणि तुमचं देखील या जय भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये स्वागत केलं जात आहे. चला, यापुढे होणारा सामना असेल क्रांती 11 वरवडे, तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ खंडाळा दोन्ही संघाचे कर्णधार. त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. नाणेफेक केली जाईल आणि तदनंतर तुमचा डिसिजन देखील आमच्यापर्यंत पोहोचेल. क्रांती 11 वरवडे आणि दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ खंडाळा, बोथ कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचे त्वरित. चालू सामन्याच्या दृष्टीने देखील विचार करायला गेले तर श्री साई स्पोर्ट रत्नागिरी प्रथम सामने खेळत असताना दोन्ही सामने विजयी ठरलेत आणि दुसरा सामना खेळत असताना आणि दुसऱ्या बाजूला काळभैरव साक्री आगर संघ दोन्ही सामने पराभूत झालेत. म्हणजे या सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न तो देखील संघ करेल. दुसऱ्या इनिंग मध्ये जिंकण्यासाठी 63 धावांचा टार्गेट सेट केलाय श्री साई समर्थ रत्नागिरी संघासमोर काळभैरव साक्री आगर संघाने. चला, या पुढचा नाणेफेकीचा कबूल देखील केला जाईल. क्रांती 11 वरवडे तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ खंडाळा दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का?
चुकीचा कौल मागतोय यतीश बिर्जे. श्री स्वामी समर्थ खंडाळा या संघाच्या बाजूने टेर इज द कॉल आणि हेड इज द कॉल आणि हेड आलाय श्री स्वामी समर्थ खंडाळा संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल केलाय. 6 षटकं आहेत आणि त्यानंतर कोणता निर्णय घेतला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॅटिंग संध्याकाळच्या सत्रात जे मागच्या 2 दिवसात झाले तेच पुन्हा एकदा करायचं आहे. बॅटिंग करून मोठी धावसंख्या उभारत असताना ते डिफेंड केली जाईल का हा देखील एक प्रश्न आहे. किती धावांचं उद्दिष्ट ठेवलंय? जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवू आम्ही. संध्याकाळची वेळ आहे, थोडं सांभाळून खेळायला लागेल. 70-80 धावांचं लक्ष ठेवू आम्ही. यतीश बिर्जे जास्त बोलतच नाहीये. तो त्याच्या खेळाने मैदानाच्या आतमध्ये उत्तर देईल. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील असेल आणि तुझ्या संघ मालकांना देखील असेल. सर्व्हिसचे आढाव तिकडून पाहत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आता संध्याकाळच्या सत्रात मागच्या 2 दिवसातील सामने तुम्ही पाहिले असाल. प्रथम फलंदाजी करत असताना ते चेस करत असताना थोडीशी कठीणही प्राप्त होते. इथून पुढे पहिली गोलंदाजी करत असताना पुढच्या डावात चेस करायचे आहेत. आता किती धावांपर्यंत रोखलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रांती 11 या संघाकडून किती धावांपर्यंत रोखलं जाईल? आम्ही प्रयत्न करणार आहोत की 50 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे चेस होणे थोडं कठीणच आहे. पण जरी त्याने किती मारले तरी आम्ही तो चेस करण्याचा प्रयत्न करू. एका बाजूला तुमचा इरादा आहे, आम्ही त्याने कितीही मारले तरी आम्ही चेस करू. मात्र मागच्या सामन्यात तुम्हाला 54 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी झालेली पडझड, अनेक चुका त्या दरम्यान झाल्या. त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केलाय का? दुसऱ्या मॅचमध्ये लो स्कोअर मॅच होती, त्यामध्ये आमच्या चुका झाल्या. आता त्या चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता ह्या मॅचमध्ये आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. एका बाजूला सांगितलंय चुकांमधून आम्ही शिकलोय आणि तदनंतर या सामन्यात देखील स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित निर्माण करू. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ टीम्स तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू यू कॉम्बॉक्स. त्रेसष्ट धावांचं टार्गेट. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या. यावेळेला बॉटमॅनच्या सहाय्याने ऑन साईडला टर्न केलाय बॉल. एक धाव इथे प्राप्त झाली. श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी मागची 2 सामने जिंकले. तिसरा सामना जिंकत असताना आजच्या दिवसामध्ये टेबल टॉप करायचा आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न. फुल टॉस होता, फाईन खेळलाय, शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये. त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय चौकार. 4 धावा. 15 धावा आहे धाव फलकावर. 63चा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये आग उकणारी बॅटिंग. अजून एक वेळेला बॅट फिरवली आहे, परंतु यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर होता बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल आणि एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 16 धावा ही धाव फलकावर. समुद्र स्पर्श हॉटेलचे मालक आदरणीय भाटकर काका यांचा देखील मंचावर सन्मान होईल. त्यांचं आम्ही स्वागत करतो. अजून एक वेळेला फाईन खेळाय. लेफ्ट शॉट, इम्प्रोवायझिंग लेफ्ट शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय चौकार. 4 धावा. समुद्र स्पर्श हॉटेलचे मालक आदरणीय भाटकर काका यांचा सन्मान मंचावर केला जाईल. आणि त्याचबरोबर काही संघ मालकांचा सन्मान बाकी आहे, तो देखील मंचावर संपन्न होणार आहे. जाऊया मंचाकडे. एक सन्मान समुद्र स्पर्श हॉटेलचे मालक आदरणीय भाटकर काका यांचा आपण सन्मान करतोय. क्रांती 11 बरवडे संघाचे संघ मालक आदरणीय समीर दादा बोरकर यांचा देखील मंचावर सन्मान होईल. मॅच दिशेने जाऊया. पहिलं षटक संपलं. 63चा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा. दमदार सुरुवात. सकाळ सत्रामध्ये पहिला सामना जिंकला श्री साई स्पोर्ट्सने. दुसऱ्या सामन्यामध्ये 54चा बचाव त्याने केला, त्यावेळेला दमदार गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना 62 वर थांबवलं आणि दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार झाली. 21 ने सुरुवात झाली. बॅटिंग पॉवर प्ले लगेच स्वीकारलाय. पंच कळवतायत बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या षटकामध्ये घेतला गेलाय.
पहिल्या षटकात 21 आले, त्यामुळे तो मोमेंटम शिफ्ट करायचा नाही आणि त्यासाठी लगेचच दुसरा डाव सुरू झाल्यानंतर सेकंड ओव्हरला बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार. पॉवर प्लेच्या षटकासाठी गोलंदाज तयार. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. थोडीशी फ्लाईट होती, लेग स्टंपला मिस करतोय बॉल. व्हाईट बॉलची घोषणा पण इथे करतायत. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धाबा झालेल्या आहेत 22 धावा येणाऱ्या कालावधीमध्ये. फ्रेंड्स प्रीमियर लीग 2026 32वा पर्व फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोथवडी आयोजित तालुकास्तरीय भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर यावेळेला देखील व्हाईट बॉल. गती वाढवली आहे, परंतु गती बरोबर नियंत्रण जे गरजेचं होतं ते गमावलं. आणि बॅक टू बॅक व्हाईट बॉल. प्रथम पारितोषिक आहे फ्रेंड्स प्रीमियर लीग मध्ये तब्बल 51,032 वा आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी 30,032 वा आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 9,032 प्रत्येकी दिले जातील. त्याबरोबरच ट्रॉफी, वैयक्तिक पारितोषिकांची देखील भरपूर खैरात. रत्नागिरी जिल्ह्यातले 2 आयकॉन तुम्ही घेऊ शकता. यावेळेला मिस टाइम झालाय, फटका फसला एक्स्ट्रा कव्हरला. 30 यार्ड वर्तुळामध्ये झेल टिपला जातोय फलंदाज बाद. स्मिथ शिवलकरच्या रूपाने पहिला धक्का श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरीला. पहिला धक्का बसलाय. आपण चर्चा केली फ्रेंड्स प्रीमियर लीग 2026 गेली 31 वर्ष अविरत सेवा, त्यानंतर 32वा पर्व. सदर स्पर्धा रत्नागिरी तालुका मर्यादित राहील. सदर स्पर्धेमध्ये 12 संघ खेळले जाणार आहेत. आपल्या संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 2 आयकॉन तुम्ही घेऊ शकता. संघ मालकाने आपल्या आयकॉन खेळाडूंची नावे लिलाव होण्यापूर्वी व्यवस्थापकांकडे देणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूची निवड लिलाव प्रक्रियेने होईल आणि बाकीचे जे नियम आहेत ते तुम्हाला कळवले जातील. इच्छुकाने प्रवेश अर्ज आणि प्रवेश फी भरून संपर्क करायचा. आशिष दुंदूर, पप्पू साळवी, प्रतीक बंटी कांबळे, पिंट्या पाटील, पराग वारेकर आणि शिवा वारेकर यांच्याकडे तुम्ही संपर्क करा. फ्रेंड्स प्रीमियर लीग 32व्या पर्वामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, ते 32व पर्व तुमच्या नावावर करायचं असेल तर त्यासाठी या दमदार स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉटम एंडला. खूप चांगल्या पद्धतीने वापरलं. ड्राईव्ह करत असताना एकदा पूर्ण केली. सूरज पारकरला प्रमोट केलं गेलं. हा खेळाडू देखील संकट मोचक आहे. ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते त्या त्या वेळेला तो खंबीरपणे उभा राहतो. त्याला प्रमोट केले. दुसऱ्या बाजूने स्ट्राईक एंडला टीमचा नेता कॅप्टन अवधूत तांडील समोर आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं षटक शुभम मोरे. उडवलाय बॉल, पिकअप शॉट, टायमिंग चांगलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमा पार, षटकार. आज आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय निलेश दादा सुर्वे यांचं देखील आगमन झालं. विवेकदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा 16 आपण अनुभवतोय. लो फुल टॉस होताच अजून एक वेळेला डीप मिड विकेट सीमा पार पाठवून दिलाय. बॅक टू बॅक लगातार षटकार 6 धावा खात्यामध्ये जमा केलेत. स्वामी समर्थ 11 वरवडे संघाचे संघमालक सर्वेश्वरजी आढाव यांना विनंती आहे की आपण मंचावर या. आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. सर्वेश्वरचे आढाव आपण कृपया मुख्य मंचावर या. आपला यतोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. 2 षटकार आलेत, आता तिसरा देखील येणार का? गती कमी केली. तयारीत होता अवधूत तांडील. बॅटची कड घेत असताना बॉल शॉर्ट स्टॉपला गेला. तिथे फील्ड राखी. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली सिंगलच्या मदतीने. आता धाव फलकावर धावा झाल्या. 63चा पाठलाग करत असताना 37 धावा, 37 ऑन बूट. एक गडी गमावलाय. 63 बनवायच्या. जेवढ्या लवकर बनवलं जाईल त्यानंतर ती गुणतालिकेवरची समीकरणं बदलतील आणि म्हणूनच आक्रमण केलं जात आहे. फ्लाइट आणि त्यावर प्रहार केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल सीमा पार. सूरजच्या बॅटमधून चौकार, 4 धावा.
स्पोर्ट्स 63 बनवायचे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 41 बनवल्या गेल्या. अवधूत खेळतोय 6 बॉलमध्ये 24 वर. सूरजने काढल्या 2 बॉलमध्ये 5. त्याआधी चांगली सुरुवात करून दिली होती स्मित शिवलकरने. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन. सोनमताई चव्हाण, गिरीशजी कोचरेकर यांच्या मालकीचा हा संघ श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी. श्री साई स्पोर्ट्स हे क्रीडा विश्वातलं एक चांगलं दालन आहे आणि त्यामुळे आवर्जून श्री साई स्पोर्ट्सच्या दालनाला तुम्ही रत्नागिरीमध्ये भेट द्या. क्रिकेट बरोबरच इतर खेळांसाठी आवश्यक असणारं क्रीडा साहित्य तुम्हाला उत्तम दर्जाचं माफक दरामध्ये मिळेल आणि त्यासाठी श्री साई स्पोर्ट्सला आवर्जून भेट द्या. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार. स्वप्नील मोरे. स्लोवर वन गती कमी केली. येणाऱ्या चेंडूवर सर अवधूत तांडीलने मारलेल्या षटकारांसाठी आहे का? येस, अवधूत तांडीलच्या बॅटमधून जे षटकार आले त्यासाठी आदरणीय निलेशदादा सुर्वे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी घोषित केलेलं आहे. धन्यवाद निलेशदादा सुर्वे. पहिला चेंडू कमी गतीने टाकला होता स्वप्नील मोरेने. अजून एक वेळेला कमी गतीचा बॉल. भरपूर वेळ होता. फाईन लेगला खेळ आहे. जातोय सीमा पार. मिळतोय चौकार 4 धावा. हे चेंडू म्हणजे तोफा होता. बक्षीस जसं घोषित केलं गेलं त्यानंतर लगेचच गिअर शिफ्ट केलाय. किती कमी गतीचा चेंडू टाकला. भरपूर वेळ मिळाला. अवधूत तांडील असे चेंडू सोडणार नाही. स्लोवर बनचा वापर योग्य वेळेला करणं गरजेचं होतं पण तो अयोग्य वेळेला झालाय असं म्हणता येईल. कारण फलंदाज सेट झालाय. अशा वेळेला त्याच्या बॅटमधून एखाद्या परिसाप्रमाणे तो स्पर्श झाल्यानंतर धावा येत आहेत. धाव फुलकावर आहे 46. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 17 धावांची अजूनही गरज. पुढे सरसावलाय. त्यानंतर हवेत खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आणि मुद्रा पहा अवधूतची. त्याला अपेक्षित होतं की लांबी गाठेल परंतु एलिव्हेशन होतं लांबी कमी. डीप मिड विकेट मध्ये चांगला झेल. दुसरा धक्का अवधूत तांडीलच्या रूपाने संघनायक बाद श्री साई स्पोर्ट्सला. हा धक्का बसलाय. धाव फलकावर आहे 46. अठ्ठावीस धावांचं योगदान या संघनायकाने दिलं. त्यानंतर तो बाद झाला. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉमिसिंग कनेक्शन तेवढंच मिळालेलं नव्हतं आणि त्यानंतर जेलबाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये अभिषेक प्रमोट केलंय. आजच्या दिवसामध्ये फायपर ज्या खेळाडूने गोलंदाजी करत असताना आपल्या नावावर केला. दुसऱ्या मॅचमध्ये देखील बहरदार गोलंदाजी केली. तिसऱ्या मॅचमध्ये देखील त्याची गोलंदाजी बहारदार राहिली. आता फलंदाजीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी त्याला प्रमोट केलंय. संधी मिळाली आहे फलंदाजीसाठी लवकर येण्याची आणि आता त्या संधीचं सोनं करावं लागेल. त्यासाठी अभि आलाय स्ट्राईक एंडला. 17 धावांची अजूनही गरज. 2 धक्के बसलेत. पुढचा चेंडू स्वप्नील मोरे ओडी विकेटने. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडा मागे आहे. डीप मध्ये टिपलेला आहे. त्यामुळे ते एक धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. समुद्र स्पर्श हॉटेलचे मालक आदरणीय भाटकर काका यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान मंचावर ऋषिकेशजी पडवळ यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आदरणीय भाटकर काका आपलं सहर्ष स्वागत. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. आपले आशीर्वाद पाठिंबा आणि सहकार्य उत्तरोत्तर या स्पर्धेसोबत राहू द्या हीच विनंती. आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. डॉट बॉल टाकलाय. समीकरण बदलील. 47ला 2. 63चा पाठलाग करायचा आहे. कमी गतीने टाकलेला फ्लाइटी डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. थांबवला शरीराने बॉल थांबवला. सूरज पारकरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉफ्ट केला बॉल. मात्र या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. दुहेरी बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत.
49 धावा. अजूनही 14 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये. बॉल सलई लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने दाखल झालाय. तोपर्यंत एकेरी धाव खात्यामध्ये जमा होते. बरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर आहेत 50 धावा. आणि आता 18 बॉलमध्ये फक्त 13 धावांची आहे गरज. 18 चेंडू 13 धावा. यानंतरचा सामना रंगेल. त्याचा टॉस आपण बघितला. दोन संघ शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातल्या वेळापत्रकाच्या तिथे दोन संघ मैदानात उतरतील. उद्या असेल 4था दिवस. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना रंगेल. लवलाई पावणे मिर्या तीर्था स्पोर्ट्स विरुद्ध वीर भराडीन रीळ. आणि दुसरा सामना असेल त्यानंतर गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे. हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये 4थ्या दिवसात खेळताना बघायला मिळतील. पहिलाच बॉल षटक क्रमांक 4 ची सुरुवात. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तोपर्यंत थोडंसं बंबल झाल्यानंतर लगेच 2 धावा. ही तत्परता गरजेची राहते. संतोष आलाय षटक क्रमांक 4 साठी. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याने खर्च केल्या. यावीला डाऊन दी लेग. वाईट बॉलचा सिग्नल. पंचांचा एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 53 धावा. आता 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. उडवलाय स्लॉट मधला बॉल. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हवाई यात्रा विदाउट तिकीट. या षटकाराबरोबरच धाव फलकावर धावा झाल्यात 59 धावा. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. सूरज पारकरच्या बॅटमधून षटकार. लगातारचा 3रा विजय 3ऱ्या सामन्यामध्ये प्राप्त करण्यापासून आता 1 पाऊल मागे राहिलाय हा संघ. आणि आता ते समाधान सोनमताई चव्हाण यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळते. कारण संघ 3ही मॅच मध्ये अवघड परिस्थितीतून प्रवास करत असताना दुसरा सामना जिंकला. 3ऱ्या सामन्यामध्ये डॉमिनेट केलं. पहिला सामना क्लीन विन होता. या सामन्यामध्ये आता विजय आपल्या नावावर केलाय. षटकार आणि सामना फिनिश. श्री साई स्पोर्ट्स आजच्या दिवसामध्ये 3ही सामने जिंकत असताना त्यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. अभिनंदन श्री साई स्पोर्ट्स. हार्डलक काळभैरव साखरे आगर या सामन्याचा सामनावीर.